नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बघा, गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत. एकनाथ शिंदे साहेब यांनी काय सांगितले बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काय सांगितले, सर्व ज्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत. तर बघा, आज काय मोठी अपडेट आहे, काय मोठी बातमी आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गुढीपाडव्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात, बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि ही सर्वात मोठी आताची लेटेस्ट अपडेट आहे, नवीन अपडेट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरामध्ये गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते, कारण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जाणारा हा सण समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. याचा मंगल समय महाराष्ट्र आणि शासनाने राज्यातील लाखो महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आणली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये 2 महिन्याचे एकत्रित जमा होणार आहेत असल्याची माहिती इथं देण्यात आलेली आहे आणि सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे. तसेच पुढे बघा, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या बघा, महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेशच्या लाडली बहीण योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेचे मुख्य उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वावलंबनाची बनवणे आणि त्यांच्या पोषण व आरोग्याकडे लक्ष देणे हा आहे. मासिक भत्ता तुम्हाला योजनेअंतर्गत महिलेला 1,500 रुपये दिले जातात. उद्देश महिलांना स्वतःच्या छोट्या मोठ्या गरजांसाठी कोणासमोरही हात पसरवण्याची वेळ येऊ नये त्यासाठी बघा. सर्वात मोठी ही बातमी आहे, सर्वात मोठी आनंद. तसेच गुढीपाडवाला 3,000 रुपये मिळणार आहेत का बघा, मोठी बातमी आहे. आता बघा, शुभ मुहूर्त आलेला आहे. गुढीपाडवा तुम्हाला आता जवळच आलेला आहे. लवकरच लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे किंवा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे काही महिन्यांचे हप्ते रखडले जातात. अशा वेळी सरकार सणासुदीचे औचित्य साधून रखडलेले हप्ते एकत्रित जमा करते. 2 महिन्याचा हप्ता गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता येत आहेत बघा. लवकरच आता ही मोठी अपडेट आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की यासाठी तुम्हाला बघा, लाभार्थ्यांचं जे पात्रता आहेत तुम्हाला माहितीच आहे की वय 21 ते 65 वयोगट. ठीक आहे. उत्पन्न, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. रहिवासी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य आहे. बँक खाते महिलेचे स्वतःचे बँक खाते असावे किंवा ते आधार कार्डशी लिंक असावे. हे सर्व जे अटी आहेत ते दिलेले आहेत बघा, लाडकी बहीण योजनेसाठी ज्या पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी. आणि आताची मोठी बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः माहिती दिलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी की लवकरच लाडक्या बहिणींना आम्ही 3,000 रुपये जमा करणार आहोत आणि ही आताची मोठी बातमी आहे. सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत. तर जास्तीत जास्त लाडक्या ताईंना एकच विनंती असते की तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण बघत चला. नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद ताईंनो.